एकदा अध्यात्म आणि वारी आली की तो माणूस आपोआप आपलासा होतो. म्हणून स्टेथोस्कोप बाजूला काढून टाळ. एखादा माणूस जर आपल्याशी खूप चांगलं वागायला लागला ना, तर आपल्याला असं टेन्शन येतं की हा माझ्याशी इतकं चांगलं का वागतोय, काय भानगड काय. वारी ही आता लोकांच्या हातात गेली आहे. म्हणजे एका पॉइंटला येते की आपण रोखू शकत नाही, ती लोक तुम्हाला ओढून घेऊन जातात. आता ही लोक चळवळ झाली आहे. तर मला वाटतं की ही वारीचा हा 100व्या ह्याच्यापर्यंतचा प्रवास हा लोक चळवळ होणं हा एका वाक्यात सांगायला हरकत नाही. म्हणजे आपली जी महानगरं आहेत, मला असं वाटतं की हे 5% महाराष्ट्र आहे आणि उरलेला महाराष्ट्र हा फक्त आधी गावामध्ये राहायचा असं आपण, आता तो वाड्या वस्त्यांवर राहतो आणि ह्या वाड्या वस्त्यांना कनेक्ट करणारे कुठलेही रस्ते अस्तित्वात नाही. चालणं ही तुमची इगो डिझोल्युशन प्रोसेस असते. तत्वज्ञान हे मुळीच चालत नाही ग्रामीण भागामध्ये. तत्वज्ञान नाही चालत, त्यांना बोलू द्यायचं आणि त्याच्यातून आपल्याला लिंक काहीतरी सापडते. तर ही लोक सांगतात चाळीमध्ये जो कांदा काढून ठेवलाय तेवढा वाचला, इतकी वाईट परिस्थिती आहे. तर अशी वारी करावी लागणं हे प्रचंड दुःखदायक आहे. म्हणून खरी माझी भावना आहे की सगळे प्रश्न सुटून सगळं छान काही होऊन वारी बंद पडावी. आजही कित्येक गावांमध्ये आमच्या तालुक्यात अशी मंदिरं आहेत जिथे अमुक एका कम्युनिटीजला येण्याची परवानगी नाही. म्हणून आम्ही मंदिरांमध्ये कॅम्प बंद केले, झाडाखाली बसायला लागलो. आजही असंख्य आया, असंख्य माता या त्या बाळाला सोडून ह्या सुरेखासारख्या रामवाडीच्या त्यांच्या प्राण सोडतायत. मला असं वाटतं की आरोग्यवारीतून हे जे मला हिट झालं, मी कार्बिटोसिन हे आपल्या गव्हर्नमेंट सिस्टममध्ये जर त्याचा सहभाग करू शकलो, म्हणजे हे धोरण मी जर त्यांच्या पचनी, शासनाच्या पचनी जर उतरवू शकलो, तर मला वाटतं एवढं एक जरी काम करून जरी मी थांबलो तरी चालेल. इतकं महत्त्वाचं हे काम आहे.